तर गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण घरच्या घरी गुलाबजामचं प्रीमिक्स करून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, तसेच 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। आता यामध्ये अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि यामध्येच 2 चमचे साजूक तूप देखील घालायचं आहे। आता लगेचच आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा याचे असे मुटके बनायला लागतील याचा अर्थ आपलं हे प्रीमिक्स छान तयार झालेलं आहे। आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं करून आपण दूध घालूयात आणि याचा घट्टसर असा डो तयार करून घेऊयात। हे जे आपण प्रीमिक्स बनवलेलं आहे ते एअरटाईट बर्नीमध्ये भरून 2 ते 3 महिने आरामात आपण प्रिझर्व करून ठेवू शकतो। आता हे जे पीठ मळलेलं आहे ते 10 मिनिटं आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊयात आणि लगेचच यासाठी लागणारा पाक करून घेऊयात। पाक करण्यासाठी इथे मी 3 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्येच 1.5 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता पाक मस्त शिजला की मग यामध्ये थोडंसं आपल्याला इलायची किंवा इलायची इसेन्स घालून घ्यायचं आहे। आता पाक होतोय तोपर्यंत आपलं हे पीठसुद्धा छान भिजलं आहे। याचे छोटे छोटे असे गोल एकसारखे गोळे करून घेऊयात। आता गोळे करून झाले की लगेचच गरम तेलामध्ये एकदम मीडियम आचेवरती आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहे। जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले गोल्डन ब्राऊन असे गुलाबजाम तळून तयार होतात। आता हे गरमागरम गुलाबजाम झाऱ्याच्या साह्याने काढायचे आणि गरमागरम पाकामध्ये घालायचे। आता पाकामध्ये घातल्यानंतर हे झाकून आपल्याला 2 ते 3 तास मुरत ठेवायचे आहेत। याचा डिटेल व्हिडिओ हवा असल्यास खाली दिलेल्या त्रिकोणावर जाऊन क्लिक करा आणि आपला लॉंग व्हिडिओ नक्की पहा।